Hello, my dear students and parents. Welcome to the English class of First Standard English Balbharti. We are doing Unit 3, Lesson number 5, Surprise Birthday Party. तुम्ही जर नवीन असाल चॅनलसाठी पॅरेंट्सचा प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, कारण तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील. आणि प्लेलिस्ट याच्यामध्ये सगळे लेसन्स आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. किंवा तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन तिथे प्लेलिस्टमध्ये स्टँडर्ड फर्स्ट इंग्लिश बालभारती असं शोधलं तरी तुम्हाला सगळे लेसन्स त्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल, किंवा लेसनचं नाव टाकलं तरी चालेल. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द लेसन सरप्राईज बर्थडे पार्टी. लुक ॲट द पिक्चर्स, लिसन अँड रीड. आणि प्लीज हा लेसन तुमच्या फ्रेंड्सबरोबर आणि दुसऱ्या स्टुडंट्सबरोबर शेअर करायला विसरू नका. ओके, नाव लुक ॲट द पिक्चर्स, लिसन अँड रीड. देर वॉज अ मंकी नेम्ड मंकू. मंकू लिव्ड इन अ केव. आता ही जी स्टोरी आहे ती एका माकडाची आहे, त्याचं नाव होतं मंकू. आणि तो कुठे राहत होता मंकू? मंकू लिव्ड इन अ केव. एक गुहा होती, त्या गुहेमध्ये तो राहत होता. ही लिव्ड इन अ केव. अ लेक वॉज नियर द केव. लेक म्हणजे एक तळं होतं त्या गुहेच्या शेजारी, त्या केवच्या शेजारी जवळ, त्या गुहेच्या जवळ, त्या केवच्या जवळ एक तळं होतं. डकी द ड्रेक अँड हिज सिस्टर लकी लिव्ड इन द लेक. तर त्या तळ्यामध्ये कोण कोण राहत होतं? डकी द ड्रेक. ड्रेक म्हणजे मेल बदक. ओके, बदक पण पुरुष, मेल बदक. आणि त्याची बहीण सिस्टर लकी, ते लिव्ड इन द लेक. तर भाऊ बहीण, बदकांची प्रजात म्हणजे बदक भाऊ बहीण राहत होते. तर जो भाऊ होता त्याचं नाव होतं डकी, आणि ती बहीण होतं तिचं नाव होतं लकी. ओके, जिन अँड जेनी द क्रेन्स लिव्ड नियर द लेक. आणि जिन आणि जेनी नावाचे क्रेन्स ते पण तिथे राहत होते. तर क्रेन म्हणजे काय? तर बगळा जसा असतो ना, बगळा, त्या बगळ्याला क्रेन म्हणतात. तर जिन आणि जेनी नावाचे दोन क्रेन्स पण तिथे राहत होते. दे लिव्ड नियर द लेक. तर डकी आणि लकी हे लेकमध्ये राहत होते, आणि जिन आणि जेनी क्रेनच्या आपल्या ह्याच्या लेकच्या जवळ राहत होते. ओके, ऑल ऑफ देम वर मंकूज फ्रेंड्स. दे लव्ह टू प्ले टुगेदर. हे सगळे मंकूचे मित्र होते. तर मंकूचे कोण कोण मित्र होते? डकी, लकी, जिन आणि जेनी. डकी आणि लकी लिव्ड इन द लेक. ते त्या तळ्यामध्ये राहत होते, आणि जिन आणि जेनी तळ्याजवळ राहत होते. ओके, तर डकी हा भाऊ बदक होता, आणि लकी ही बहीण बदक होती, आणि जिन आणि जेनी हे दोन बगळे त्या लेकजवळ राहत होते. ऑल ऑफ देम वर मंकूज फ्रेंड्स. एवढं कळलं? वन डे मंकू बिकेम व्हेरी हॅपी. ओ टुमॉरो इज संडे अँड संडे इज माय बर्थडे. तर मंकू एक दिवस खूप खुश झाला. तो खुश होण्याचं कारण काय होतं की दुसऱ्या दिवशी म्हणजे संडेला त्याचा बर्थडे होता. तर तो म्हणतो, ओ टुमॉरो इज संडे अँड संडे इज माय बर्थडे. डकी, लकी, जीन अँड जेनी विल कम टू से हॅपी बर्थडे थॉट मंकू. तर मंकूला काय वाटलं की उद्या आता हे चौघेजणं येतील, डकी, लकी, जीन आणि जेनी, आणि मला येऊन ते हॅपी बर्थडे म्हणतील. ह्याचा विचार करून मंकू खुश होत होता. ओके, सो व्हॉट डिड यू थिंक? डकी, लकी, जीन अँड जेनी विल कम टू से हॅपी बर्थडे टू मी थॉट मंकू. सून इट वॉज संडे. तर दुसरा दिवस उजाडला. मंकू वाट बघत होता. मंकू वेटेड फॉर अ लॉंग टाईम, फॉर आवर्स अँड आवर्स. तो तासन तास वाट बघत बसला, पण कुणी नाही आलं. बट नो वन केम. आणि त्याला खूप वाईट वाटलं. सो ही फेल्ट व्हेरी सॅड. मंकू वेंट टू द लेक बट नो वन वॉज देअर. मंकू ते तळ्याजवळ गेला, पण तिथे कुणीही नव्हतं. सो सॅडली मंकू केम बॅक टू हिज केव. तर तो निराश होऊन परत आपल्या गुहेकडे आला. आपली केव जिथे होती तिथे तो राहत होता, तिथे तो परत आला. अँड मंकू वॉज सरप्राईज टू सी द केक ऑन द टेबल. आणि तो जेव्हा आपल्या घरी परत आला तर त्याला त्या टेबलावर केक बघून खूप आश्चर्य वाटलं. ही वॉज सरप्राईज्ड अँड ही शाउटेड, वाव केक, सेड मंकू. डकी, लकी, जीन अँड जेनी केम आउट अँड शाउटेड, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मंकू. तर तिथे बदक भाऊ बहीण डकी आणि लकी आणि दोन बगळे जीन अँड जेनी बाहेर आले आणि मोठ्याने
त्याला ग्रीट करू लागले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मंकू. वी वर वेटिंग टू गिव्ह यू अ सरप्राईज. ऑल सेड, सगळेजण ओरडले की आम्ही तुला सरप्राईज द्यायचा प्रयत्न करणार होतो, आम्ही तुला सरप्राईज द्यायची वाट बघत होतो. वी वर वेटिंग टू गिव्ह यू अ सरप्राईज. आय बेक्ड केक फॉर यू सॅड जिन. जिन म्हणाला, मी तो केक तुझ्यासाठी बेक केला आहे. आणि जॅनी म्हणाली, आय बॉट यू सम ग्रेप्स. आणि मी तुझ्यासाठी काही द्राक्ष घेऊन आली आहे. अँड वी हॅव मेड दिस टेबल फॉर यू सॅड डकी अँड लकी. आणि लकी म्हणाले की मी तुझ्यासाठी, आम्ही दोघांनी तुझ्यासाठी हे टेबल डेकोरेट केलं आहे. ओके, वी हॅव मेड दिस टेबल फॉर यू. मंकू म्हणाला, इट्स रिअली अ सरप्राईज फॉर मी. माझ्यासाठी हे खूप छान सरप्राईज होतं. थँक्स माय डिअर फ्रेंड्स, यू ऑल आर रिअली ग्रेट, आय लव्ह यू ऑल. तर तो खूप खुश होतो आणि तो थँक्यू म्हणतो सगळ्या फ्रेंड्सना. आणि तुम्ही सगळे खूप ग्रेट आहात आणि मला तुम्ही सगळे आवडतात, आय लव्ह यू ऑल. आणि हा सरप्राईज हे मला तुम्ही जे खुश केलं, चकित केलं, यू सरप्राईज मी ऑल, आय लव्ह दॅट, असं तो म्हणतो. अँड आय लव्ह यू ऑल सॅड मंकू. देन दे ऑल डान्स टुगेदर. मग सगळ्यांनी पार्टी सेलिब्रेट केली आणि केक खाल्ला आणि डान्स करू लागले. ओके, तर तुम्हाला आता इथे सेकंड ॲक्टिव्हिटी काय दिली आहे, टॉक अबाउट युअर फेवरेट ॲनिमल. तुमचा कुठला फेवरेट प्राणी आहे, ॲनिमल आहे, कुठले डॉग असू शकतो, कॅट. तर त्याच्याबद्दल फ्यू लाईन्स थोडे तुम्हाला लिहायचे आहेत त्याच्याबद्दल. आणि थर्ड आहे मॅच द फॉलोविंग. तर इथे थिंग्स दिले आहे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला साऊंड्स लिहिले आहेत. तर तुम्ही ते टॅली करायचे. सो हिअर बेल रिंग्स. ओके, बेल रिंग्स, हॉर्न, horn honks. Okay, horn honks. Clock ticks. Drum beats. Door bangs. And dishes clatter. ओके, हे आवाज आहेत, साऊंड्स आहेत. तर बेल कुठले थिंग्स कुठले साऊंड्स करतात, कुठले थिंग्स कुठले साऊंड्स करतात हे त्याच्यामध्ये दाखवले. तर हा लेसन झालेला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता आणि प्लेलिस्ट फॉलो करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून पुढचे लेसन्स घेऊन येते. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.